नमस्कार मित्र फ्रेंड्स, आज आपण संशोधनशास्त्र या विषयातील घटक 3 या घटक साहित्याच्या संशोधन पद्धती या घटकाचा अभ्यास करणार आहोत. या घटकाचं नाव काय आहे? साहित्य संशोधन पद्धती. आता हे साहित्य संशोधन पद्धती कोणत्या कोणत्या आहेत त्या पाहायच्या आहेत. त्यात ग्रंथकार, साहित्यकार, साहित्यकृती, कालखंड यांचा अभ्यास दिलेला आहे. पाहूया की हे घटक कशावर भाष्य करते, काय आपला या घटकातून माहिती देते, हा घटक काय आपल्याला माहिती देतो ते पाहूया. साहित्याचे संशोधन करताना अनेक पद्धतींचा अवलंब केला जातो. ज्यावेळी एखाद्या साहित्याचं संशोधन करायचं असतं त्यावेळी आपल्याला अनेक पद्धतींचा अवलंब करावा लागतो त्या साहित्याचं संशोधन करताना. यामध्ये लेखकाचा, ग्रंथाचा अभ्यास केला जातो. तसेच साहित्यकृतीचा व कालखंडानुसार अभ्यास केला जातो. साहित्य प्रकार आणि तुलनात्मक पद्धती यांचा देखील समावेश होतो. हा साहित्य संशोधनाचा अभ्यास करताना लेखकाचा तसेच ग्रंथकाराचा अभ्यास होतो. साहित्यकृतीचा व कालखंडानुसार अभ्यास केला जातो. साहित्य प्रकार आणि तुलनात्मक पद्धती यांचा देखील यामध्ये समावेश होतो या अभ्यासामध्ये. संशोधन पद्धतीचे स्वरूप आणि निवड ही संशोधन विषयावर अवलंबून असते. जी संशोधनाची पद्धत किंवा स्वरूप, ज्या पद्धतीचे स्वरूप आहे आणि निवड आहे ही संशोधन विषयांवर अवलंबून असते. आता ग्रंथकार आणि लेखकाचा अभ्यास, याचा उद्देश काय आहे ह्या अभ्यासाचा किंवा या ग्रंथकार आणि लेखकाच्या अभ्यासाचा उद्देश काय आहे? लेखकाच्या जीवनावर व साहित्यावर भर देणे. याचा उद्देश काय तर लेखकाच्या जीवनावर आणि साहित्यावर भर देणे. पद्धत काय आहे तर लेखकाचा अभ्यास करण्यासाठी त्याच्या साहित्यकृतींच्या बाहेरची माहिती, म्हणजे एखाद्या लेखकाचा, ग्रंथकाराचा अभ्यास करायचा असेल जर आपल्यास, तर त्याच्या साहित्यकृतीच्या बाहेरची माहिती, उदाहरणार्थ जीवन, तत्कालीन परिस्थिती, सामाजिक तत्वज्ञान, सामाजिक परिस्थिती काय आहे, कालखंड कोणता होता, ह्या गोष्टींचा अभ्यास विचारात घ्यावे लागतात. अभ्यासाचे टप्पे कसे असतात? एखाद्या लेखकाचा, ग्रंथकाराचा अभ्यास करायचा असेल तर त्या अभ्यासाचे टप्पे कसे असतात? तर लेखकाचे जीवन व व्यक्तिमत्व, स्थलकाल परिस्थिती पाहणे व तत्कालीन वाङ्मयीन वातावरण यांचा अभ्यास करणे. लेखकाने हाताळलेले वाङ्मय प्रकार, लेखकाच्या समकालीन आणि पूर्वकालीन साहित्यावरचा प्रभाव, लेखकाचा मूल्यात्मक दृष्टिकोन, लेखकाचे वाङ्मयीन इतिहासातील स्थान व लेखकाची भाषाशैली यांचा अभ्यास करणे. मग हे टप्पे कसे आहेत? एखाद्या लेखकाचा, ग्रंथकाराचा अभ्यास करायचा असेल तर लेखकाचं जीवन आणि व्यक्तिमत्व समजून घेणे, स्थलकाल परिस्थिती समजून घेणे, तत्कालीन वाङ्मयीन वातावरण यांचा अभ्यास करेन. जे वातावरण होतं, वाङ्मयीन वातावरण होतं त्याचा अभ्यास करणं. जे हाताळलेले वाङ्मय प्रकार आहेत, म्हणजे जे लेखकाने वाचलेले किंवा हाताळलेले वाङ्मय प्रकार आहेत, किंवा लेखकाच्या समकालीन व पूर्वकालीन इतिहासाचा प्रभाव काय आहे, म्हणजे लेखक ज्या काळामध्ये होता त्या समकाळामध्ये त्याचा प्रभाव कसा होता आणि त्याच्या अगोदरचा प्रभाव, साहित्याचा प्रभाव त्याच्यावर कसा होता ते पाहणे. तसेच लेखकाचा मूल्यात्मक दृष्टिकोन पाहणे. लेखकाच्या वाङ्मयीन इतिहासातील स्थान काय आहे, मग त्या लेखकाच्या वाङ्मयीन इतिहासामधलं स्थान काय ते पाहणे व लेखकाची भाषाशैली कशी आहे ते पाहणे. यांचा अभ्यास, ह्या अभ्यासाचे टप्पे आहेत. या अशा वेगवेगळ्या अशा टप्प्यांमध्ये एखाद्या ग्रंथकाराचा, लेखकाचा अभ्यास केला जातो. आता लेखकाचे जीवन व व्यक्तिमत्व अभ्यासविषयक. आता लेखकाचे जे जीवन आणि व्यक्तिमत्व अभ्यासविषयक, लेखकाचा जन्म, परिसर, बालपण, कौटुंबिक जीवन, शिक्षण, व्यवसायाची निवड, प्रवासाची सवय, लोकांशी असलेले संबंध व त्यांची कलाकारांवरील आवड. या अभ्यासविषयकमध्ये काय काय होतं, काय काय या गोष्टी विचारात घेतल्या जातात जेव्हा आपण लेखकाच्या जीवन आणि व्यक्तिमत्वावर अभ्यास करतो त्यावेळी कोणत्या कोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जातात? तर लेखकाचा जन्म, त्याचा परिसर, कोणत्या परिसरामध्ये होता, बालपण त्याचं कसं होतं, कौटुंबिक जीवन कसं होतं, शैक्षणिक वातावरण कसं होतं, कोणते शैक्षणिक वातावरण जगणं कसं होतं, व्यवसायाची आवड होती की नाही ते पाहणं, प्रवासाची सवय होती की नाही ते पाहणं, लोकांशी असलेले संबंध कसे होते ते पाहणं व त्याची कलाकारांवरील आवड होती की नाही, कशी होती ते पाहणं. हा अभ्यास विषय होय, हे अभ्यासाचे विषय होत. या माहितीमुळे लेखकाच्या साहित्यकृतीवर कोणाचा किंवा कशाचा प्रभाव पडला हे स्पष्ट होते. मग ह्या सर्वांची माहिती घेतल्यानंतर, याचा अभ्यास केल्यानंतर आपल्याला हे ध्यानात येतं, हे लक्षात येतं की लेखकाच्या साहित्यकृतीवर, जे लेखक साहित्यकृती निर्माण करतो त्या साहित्यकृतीवर कोणाचा आणि कशाचा प्रभाव पडला आहे ते आपल्याला स्पष्ट दिसून येते. अप्रकाशित माहिती, तसेच अप्रकाशित माहिती जसे की दैनंदिनी, पत्रके, दुर्मिळ कागदपत्रे,
असल्यास ते गोळा करावी लागतात. मग जे आपल्याला लेखकाबद्दलची काय माहिती आहे त्याचा जर अभ्यास आपण करतोच. पण ज्या गोष्टी आपल्याला माहिती नाहीत, ज्या प्रकाशित नाही आहेत, अप्रकाशित आहेत त्याच्याबद्दलची जी माहिती, ते माहिती जसे की दैनंदिनी पत्रके, दुर्मिळ कागदपत्रे अशी जर साहित्य, कागदपत्रे वगैरे आपल्याला सापडल्यास ती गोळा करावी लागतात या अभ्यासासाठी. पुढे देश, स्थल, काल, परिस्थिती. याचं महत्त्व काय तर देशाच्या लेखकाच्या देश, काल आणि स्थल परिस्थितीचा अभ्यास लेखकाच्या साहित्यातील सामाजिक, राजकीय व सांस्कृतिक बाजू समजून घेण्यासाठी आवश्यक असतात. मग हे लेखकाचे जे सामाजिक बाजू आहे, ती सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक बाजू समजून घेण्यासाठी त्या लेखकाचा देश, काळ आणि स्थळ ह्या परिस्थितीचा अभ्यास करणं म्हणजे लेखकाचा देश कोणता आहे? कोणत्या काळखंडात तो होता? आणि तिथलं स्थळ कसं होतं? स्थळ तिथली जी परिस्थिती होती त्याचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे. जेणेकरून लेखकाच्या साहित्यातील समाज, राजकीय, सांस्कृतिक ज्या बाजू मांडतो, त्या साहित्य कृतीतील त्या बाजू समजून घेण्यास आवश्यक ठरतात. लेखक हा त्याच्या परिस्थितीचा आणि वातावरणाचा एक अविभाज्य भाग असतो. लेखक काय असतो? तर त्याच्या भोवतीची जी परिस्थिती असते, जे वातावरण असतं, त्या वातावरणाचा, परिस्थितीचा लेखक हा अविभाज्य भाग असतो. म्हणून त्याच्या साहित्यात त्या परिस्थितीचं प्रतिबिंब दिसून येतं आपल्याला. त्यामुळे काय होतं, ते तो जो साहित्य निर्मिती करतो, साहित्य कृतीमध्ये त्याच्या परिस्थितीचे प्रतिबिंब आपल्याला दिसून येते. वाङ्मयीन वातावरण. याचं महत्त्व काय? तर लेखनाच्या जडणघडणीवर, साहित्य निर्मितीवर वाङ्मयीन वातावरणाचा मोठा प्रभाव पडतो. ज्यावेळी एखादं लेखन होतं, त्याच्या जडणघडणी जेव्हा लेखक लेखन करतो, तर त्या लेखनाच्या जडणघडणीवर साहित्य निर्मितीवर, जी साहित्य निर्मिती त्याच्यावरती वाङ्मयीन वातावरणाचा मोठा प्रभाव पडलेला आपल्याला दिसून येतो. त्याचा अभ्यास विषय काय आहे? तर लेखकाच्या काळात वाङ्मयीन स्तरावर प्रचलित असणारे वाद, प्रवाह, साहित्य निर्मितीचे स्वरूप, भाषा, साहित्यविषयक संकल्पना व त्या वेळेस उपलब्ध असलेले साहित्य प्रकार. हे कोणते विषय आहेत अभ्यासाचे? ह्या वाङ्मयीन वातावरणामध्ये ते लेखकाच्या काळात जे वाङ्मय स्तरावर प्रचलित असलेले जे वाद होते, प्रवाह होते, साहित्य निर्मितीचे स्वरूप कसं होतं, भाषा कोणती होती, साहित्यविषयक संकल्पना कशा होत्या, त्यावेळेस उपलब्ध असलेले साहित्य प्रकार कोणते होते, ते समजून घेणे. लेखक आणि समकालीन लेखक. समकालीन लेखक आणि पूर्वकालीन लेखकांचा प्रभाव याचा अभ्यास करावा लागतो. मग समकालीन लेखक जे आहेत किंवा पूर्वकालीन लेखकांचा प्रभाव यांचा देखील अभ्यास करावा लागतो. लेखकाने हाताळलेलं वाङ्मय प्रकार. उद्देश काय आहे? ते लेखकाने कोणत्या वाङ्मय प्रकारासाठी लेखन केले आहे आणि कोणत्या वाङ्मय प्रकारासाठी वैयक्तिक वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत, याचा अभ्यास करणे. लेखकाने हाताळलेले वाङ्मय प्रकार. उद्देश. लेखकाने कोणत्या वाङ्मय प्रकारासाठी लेखन केले आहे आणि कोणत्या वाङ्मय प्रकारासाठी वैयक्तिक वैशिष्ट्ये प्रकट झाली आहेत, याचा देखील अभ्यास करणे. पद्धत काय? तर लेखकाने विविध वाङ्मय प्रकारात केलेले लेखन कालक्रमानुसार वाचावे. पद्धत कशी आहे? तर लेखकाने ज्या विविध वाङ्मय प्रकारात केलेले जे लेखन आहे, ते कालक्रमानुसार वाचावे. काही लेखक एकाच वाङ्मय प्रकारात विशेष कार्य करतात, तर काही अनेक वाङ्मय प्रकार हाताळतात. वाङ्मयाचे आशय व स्वरूप. मूलतत्व काय? त्या साहित्यकृतीत जीवनाचा आविष्कार असतो. साहित्यकृतीत काय असतं? तर जीवनाचा आविष्कार असतो. संशोधकाची अपेक्षा साहित्य हे दैनंदिन जीवनाचे चित्रण करणारे असावे. साहित्य हे कसं असावं? की दैनंदिन जीवनाचे चित्रण करणारे असावे आणि लेखकाचे वैयक्तिक विचार व भावना यातून प्रकट होतात. म्हणजे लेखकाचे जे वैयक्तिक विचार आणि भावना आहेत ना, या साहित्यकृतीतून प्रकट होत असतात. लेखकाने कोणती मूल्ये जपली, कोणती मूल्ये नाकारली, कोणत्या भावना व्यक्त केल्या व कोणत्या सामाजिक संवेदनांचा शोध घेतला, हे पाहिले जाते. लेखकाने काय 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 पाहिलं जातं? तर लेखकाने कोणती मूल्य जपली, कोणती मूल्ये नाकारली, कोणत्या भावना व्यक्त केल्या, कोणत्या सामाजिक संवेदनांचा शोध घेतला, ह्या गोष्टी पाहिल्या जातात. लेखकाची मूल्यनिष्ठता. मूलतत्व काय? तर लेखकाचे बाह्य आणि खासगी आणि बाह्य आंतरजीवनातील मूल्ये त्याच्या साहित्य निर्मितीत नकळत उतरलेली असतात. म्हणजे जे लेखकाची खाजगी, बाह्य आणि आंतरजीवनातील जी मूल्य आहेत, ते साहित्य कृतीमध्ये नकळत उतरलेले असतात. याचा अभ्यास विषय काय? तर सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकाच्या मूल्यांचा अभ्यास करणे. अभ्यास विषय काय? तर सामाजिक जी बांधिलकीच्या भूमिकेतून, म्हणजे समाजाची जी बांधिलकी आहे, त्याच्या भूमिकेतून साहित्य निर्मिती होत असते. त्या साहित्य निर्मिती करणाऱ्या लेखकाच्या मूल्यांचा अभ्यास करणे, हा अभ्यास विषय आहे.
लेखकाचे वाङ्मय इतिहासातील स्थान. उद्देश काय? लेखकाने वाङ्मय इतिहास दिलेले योगदान, त्याचे स्वरूप, त्याचे महत्त्व सिद्ध करणे. ते काय वाङ्मय इतिहासातील लेखकाचे स्थान काय? याचा उद्देश काय? लेखकाने वाङ्मय इतिहासात जे दिलेले योगदान आहे, त्याचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व सिद्ध करणे. पद्धत काय? लेखकाच्या साहित्य प्रकाराचे, शैलीचे व त्याच्या योगदानाचे समीक्षण करून त्याला योग्य स्थान देणे. तर लेखकाचे जे साहित्य प्रकार शैली आहे त्याच्या योगदानाचे समीक्षण करून त्याला योग्य स्थान देणे. उदाहरणार्थ जुन्या नव्या कवींमध्ये स्थान. केवळ एकच अभ्यास पद्धत न वापरता लेखकाची पूर्वकालीन आणि समकालीन परिस्थिती विचारात घेऊन अभ्यास करणे अपेक्षित असते. म्हणजे काय, आपण एकाच पद्धत न वापरता ते लेखकाची पूर्वकालीन आणि समकालीन पद्धती विचारात घेऊन अभ्यास करणे अपेक्षित असते. साहित्यकृतीचा अभ्यास. उद्देश काय? तर एका विशिष्ट साहित्यकृतीचा अभ्यास करण्यासाठी पद्धती आणि परंपरांची ओळख करून देणे. याचा उद्देश काय? साहित्यकृतीचा अभ्यासाचा उद्देश काय? तर एका विशिष्ट साहित्यकृतीचा जो अभ्यास आपण करतो तर ती करण्याची जी पद्धत आहे किंवा परंपरा आहे त्याची ओळख करून देणे. पद्धत काय? तर संशोधन केवळ एकाच साहित्यकृतीवर आधारित असल्यास, जर संशोधन एकाच साहित्यकृतीवर आधारित असल्यास त्यासाठी वेगवेगळी परंपरा आणि पद्धती वापरावी लागते. साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी लेखकाने कोणते साहित्य वाचले, कोणते संस्कार घेतले, कोणती जीवनमूल्य अभ्यासले हे पाहिले जाते. साहित्यकृतीचा अभ्यास वाङ्मय इतिहास, वाङ्मय मूल्य आणि सामाजिक संदर्भात ठेवून केला जातो. त्याची पद्धत काय? तर संशोधन केवळ एका साहित्यकृतीवर आधारित असल्यास, जर संशोधन एका साहित्यकृतीवर आधारित असल्यास त्यासाठी वेगवेगळी परंपरा आणि पद्धत वापरावी लागते. साहित्यकृतीच्या निर्मितीसाठी लेखकाने कोणते साहित्य जे एखाद्या साहित्यकृती निर्मिती करतो लेखक, त्यावेळी तो कोणते साहित्य वाचले, त्याने कोणते संस्कार घेतलेत, कोणते जीवनमूल्य अभ्यासलेत ते पाहिले जातात. तसे साहित्यकृतीचा अभ्यास हा वाङ्मय इतिहास, वाङ्मय मूल्य आणि सामाजिक संदर्भात ठेवून केला जातो. साहित्यकृतीचा कोणत्या अभ्यास पद्धतीने अभ्यास करावा लागतो? साहित्यकृतीचा कोणत्या पद्धतीने अभ्यास करावा लागतो? प्रश्न. एका विशिष्ट साहित्यकृतीच्या अभ्यासासाठी कोणती संशोधन पद्धती वापरावी? साहित्यकृतीचा कोणत्या अभ्यास पद्धतीने अभ्यास करावा? प्रश्न. एका विशिष्ट साहित्यकृतीच्या अभ्यासासाठी कोणती संशोधन पद्धत वापरावी? याचं ज्या पद्धतीने साहित्यकृतीच्या अभ्यासाला न्याय देता येईल ती पद्धत वापरावी. उदाहरणार्थ ऐतिहासिक आणि तुलनात्मक. मग याचं उत्तर काय देता येईल की ज्या पद्धतीने, जी कोणतीही पद्धत वापरा पण त्या पद्धतीने साहित्यकृतीच्या अभ्यासाला न्याय देता येईल अशी पद्धत वापरावी. पुढे साहित्यकृतीचे साहित्यबाह्य स्वरूप. साहित्यकृतीचे जे साहित्यबाह्य स्वरूप आहे ते पाहायचं आहे. अभ्यास विषय काय? तर साहित्यकृतीचा उद्देश समजून घेणे. प्रेरणा, उद्देश, प्रेरणा, साहित्याबाहेरील संदर्भ, साहित्यकृती पौराणिक, ऐतिहासिक किंवा सामाजिक संदर्भावर आधारित आहे का हे पाहणे. लेखनाची सर्जन प्रक्रिया कशी झाली आहे ते पाहणे. कलाकृतीचा आशय विश्लेषण. उद्देश कलाकृतीतील आशयाची निर्मिती, त्यातील एकसंधता, विरोध आणि लेखकाची शैली यांवर भर देणे. कलाकृतीचा आशय विश्लेषण. उद्देश काय आहे? तर कलाकृतीतील आशयाची निर्मिती, त्यातील एकसंधता, विरोध, लेखकाची शैली यांवर भर देणे. महत्त्व काय? कलाकृती सामाजिक आणि सांस्कृतिक बाजूने किती प्रभावी आहे यावर तिची व्यापकता ठरते. व्यापकता कशी ठरते? तर कलाकृती सामाजिक सांस्कृतिक बाजूने किती प्रभावी आहे यावर त्याची व्यापकता ठरते. पद्धत काय? तर ऐतिहासिक, पौराणिक व सामाजिक संदर्भात ठेवून तत्कालीन रूढी व परंपरेच्या आधारावर कलाकृतीचे विश्लेषण करणे. समीक्षेचे पुनर्वाचन. महत्त्व काय? तर कलाकृतीच्या अभ्यासासाठी समीक्षेची साधने, परीक्षणे, समीक्षाशास्त्र आवश्यक आहे. उद्देश काय याचा? तर पूर्वाश्रमीच्या आणि समकालीन समीक्षकांनी व्यक्त केलेले मत तपासणे व आपले मत मांडणे. समीक्षेचे पुनर्वाचन करताना सामाजिक, साहित्यिक आणि वाङ्मयीन निकष विचारात घेणे हे समीक्षेचे पुनर्वाचन आहे. कलाकृती आणि साहित्यकृती. कलाकृती, साहित्यकृती आणि साहित्य यातला फरक काय? साहित्यकृती एकाच विषयावर आणि आशयावर आधारित असते. साहित्यकृती उदाहरणार्थ एकाच संग्रहातील कथा, कविता. साहित्यकृती काय? ही एकाच विषयावर आणि आशयावर आधारित असते. कलाकृती काय? ही एकाच पुस्तकात अनेक विषयांवर आणि आशयांवर आधारित असते, ज्यात विविधता असते. उदाहरणार्थ कथा संग्रह, कविता संग्रह. कलाकृती काय आहे?
साहित्यकृती काय एकाच विषयावर आणि एकाच आशयावर आधारित असतात. तर कलाकृती ही एकाच पुस्तक असतं. त्या पुस्तकांमध्ये अनेक विषयांवर आणि आशयावरती आधारित आहे, ज्यात विविधता असते. उदाहरणार्थ कथासंग्रह, कविता संग्रह. कालखंडाचा अभ्यास. उद्देश काय आहे कालखंडाच्या अभ्यासाचा? तर विशिष्ट कालखंडातील साहित्याच्या प्रवृत्ती, विचार प्रवाह व त्या कालखंडाचे स्वरूप समजून घेणे. पद्धत काय आहे? तर मराठी साहित्य प्राचीन आणि आधुनिक असे 2 कालभेद आहेत. मराठी साहित्यात प्राचीन आणि आधुनिक असे 2 कालभेद आहेत. त्यांचे वर्गीकरण त्यांच्या वैशिष्ट्यांनुसार केले जाते. या अभ्यासात कालखंडाचे प्राचीन, बहिर्मुख आणि आधुनिक अंतर्मुख असे वर्गीकरण केले आहे. या कालखंडाचे कसं वर्गीकरण केले आहे? ते प्राचीन बहिर्मुख आणि आधुनिक अंतर्मुख असे वर्गीकरण केले आहे. कालखंड प्राचीन बहिर्मुख आणि आधुनिक अंतर्मुख. प्राचीन बहिर्मुख लोकसाहित्यातून आलेले लेखन धार्मिक सामाजिक विचारांचे प्रभुत्व. लेखन बाह्य जगात घडणाऱ्या घटनांवर आधारित असते. लेखन हे काय असतं? तर बाह्य जगावर घडणाऱ्या घटनांवर आधारित असते. तर लेखनात लोकसाहित्यातून आलेले जे लेखन आहे, धार्मिक आहे, सामाजिक विचारांचे प्रभुत्व असते. त्याचं वैशिष्ट्य काय? तर उत्तरे स्पष्ट करणे, एका प्रश्नाची अनेक उत्तरे असणे व समस्यांची उकल शक्य करणे असणे. आधुनिक अंतर्मुख. आपण प्राचीन आणि बहिर्मुख पाहिलं, आता आधुनिक अंतर्मुख. लेखन स्वलिखित, स्वतःच्या जीवनावर आधारित व व्यक्तिमत्व अंतर्मुख करणारे असते. वैशिष्ट्य काय? तर प्रश्नांवर चिंतन करणे, प्रश्नांची उत्तरे स्पष्ट नसणे व समस्या सोडवण्यासाठी संघर्ष करणे. हे आहे. कालखंडाचा अभ्यास. उद्देश काय? प्रत्येक कालखंडातील साहित्याची प्रवृत्ती, विचार प्रवाह, स्वरूप स्पष्ट करणे. अभ्यास विषय काय? तर कालखंडाची सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक प्रवृत्ती, तर या त्या काळात प्रचलित असलेले उत्सव, मूल्यमानतेचा आधार आणि साहित्य निर्मितीचा उद्देश. प्रत्येक कालखंडाचा स्वतंत्र अभ्यास करणे आवश्यक आहे. साहित्य प्रकाराचा अभ्यास. उद्देश विशिष्ट साहित्य प्रकारांचे उदाहरणार्थ कथा, कादंबरी, नाटक वर्गीकरण करणे, त्यांचे स्वरूप आणि नियमांचा अभ्यास करणे. पद्धत काय? तर साहित्यकृतीचे वर्गीकरण हे स्वरूप, लक्षण आणि भावकाव्य या आधारावर केले जाते. प्रत्येक साहित्य प्रकाराचे नियम आणि स्वरूप निश्चित करावे लागते. नाममात्रवादी भूमिका आणि एकात्मवादी भूमिका. नाममात्री भूमिका म्हणजे काय? तर मत साहित्य प्रकारांचे नाम, स्वरूप आणि नियम महत्त्वाचे नसतात. आधार काय? तर प्रत्येक साहित्यकृती स्वतःमध्ये एक स्वतंत्र कलाकृती असते. उदाहरणार्थ की प्राचीन परंपरा नाममात्र असली तरी ती आधुनिक काळात तार्किक बैठकीतून सिद्ध करावी लागते. आता एकात्मवादी भूमिका काय? मत काय? तर साहित्यकृतीचे वर्गीकरण सामाजिक कालखंडावर आधारित असते. आधार काय याचा? तर साहित्य एकात्मवादी संकल्पनांना महत्त्व देते. पायाभूत करार. संकल्पना काय पायाभूत कराराची? ही संकल्पना मिलिंद मालशे यांनी मांडली आहे. पायाभूत करार. उद्देश कथानक, नाट्य, भावकाव्याच्या मूल तत्वाला महत्त्व देते. ही पायाभूत करार कशाला महत्त्व देते? तर कथानक, नाट्य, भावकाव्याच्या मूलतत्वाला महत्त्व देते. महत्त्व काय? या करारामुळे विशिष्ट साहित्य प्रकार सिद्ध होतात व त्याच्यावर आधारित काव्य, कादंबरी, नाटक इत्यादी प्रकार निर्माण होतात. पुढे आहे तुलनात्मक संशोधन पद्धती. या तुलनात्मक संशोधन पद्धतीचा उद्देश काय? 2 किंवा अधिक साहित्यकृती, कालखंड, लेखक, 2 भाषांतील साहित्य यांची तुलना करणे हा याचा उद्देश आहे. पद्धत काय? तुलना करताना साम्य, सारखेपणा, भेद, फरक यांचा अभ्यास करणे. हा अभ्यास वस्तुनिष्ठ असावा लागतो. केवळ मतभेद नोंदवून चालत नाही. पुढे आहे श्रीवादाच्या अभ्यास पद्धती. श्रीवादाचे मूलतत्व काय? श्रीवाद फेमिनिझम. श्रीवाद ही राजकीय, सामाजिक आणि धार्मिक भूमिकेतून उदयास आलेली चळवळ आहे. अभ्यास विषय काय याचा? तर साहित्य, इतिहास, धर्म, संस्कृतीत स्त्रियांचे जीवन कसे प्रतिबिंबित झाले आहे, तसेच स्त्री पुरुषांमधील सामाजिक, राजकीय, आर्थिक संबंधांचा अभ्यास करणे ह्या स्त्रीवादाच्या अभ्यासाची पद्धती आहे. ऐतिहासिक संशोधन पद्धती. अन्य नाव कालक्रमिक संशोधन पद्धती. अन्य नाव काय याचं? तर कालक्रमिक संशोधन पद्धती असं हे ऐतिहासिक संशोधन पद्धतीचं इतर अन्य नाव देखील आहे. उद्देश काय? तर भूतकाळातील घटनांचा आणि साहित्याच्या कालक्रमानुसार अभ्यास करणे. याचा उद्देश काय? ते भूतकाळात ज्या घटना झालेल्या त्या घटनांचा आणि साहित्याच्या कालक्रमानुसार अभ्यास करणे. अभ्यास विषय काय? त्या ऐतिहासिक घटना, पुरावे
कागदपत्र, नाणी, शिलालेख इत्यादींचा अभ्यास करून साहित्यकृतीच्या वाङ्मय इतिहासातील स्थान निश्चित करणे होय. पुढे आहे समाजशास्त्रीय आणि मार्क्सवादी संशोधन पद्धती. समाजशास्त्रीय साहित्य हे समाजाचा आरसा आहे. साहित्य काय? समाजाचा आरसा आहे. म्हणून साहित्याचा अभ्यास सामाजिक संदर्भात करणे गरजेचे आहे. तर मार्क्सवादी दृष्टिकोन हा दृष्टिकोन भौतिकवादी आहे, जो सामाजिक वर्ग, जात, वर्ण, आर्थिक विषमता यांवर आधारित असतो. उद्देश काय आहे हा दृष्टिकोनाचा? तर साहित्यातून वर्गीय संघर्ष, भांडवलशाही आणि शोषणाचे चित्रण कसे झाले आहे याचा अभ्यास करणे, हे मार्क्सवादी दृष्टिकोनात अभ्यासलं जातं. भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धती. उद्देश काय? वर्णनात्मक, ऐतिहासिक आणि समाज भाषाविज्ञान यातील तत्वांचा आधार घेऊन भाषेचा व बोलींचा अभ्यास करणे. अभ्यास विषय काय आहे? तर भाषेमध्ये होणारे बदल, भाषेतील संकेत, सामाजिक संस्कृती संबंध व भाषिक सर्वेक्षण हा अभ्यास विषय आहे. साहित्याच्या संशोधन पद्धती. आता काही दीर्घोत्तरी स्वरूपात प्रश्न आलेले आहेत, तर प्रश्नोत्तर स्वरूपात आपण हा घटक समजून घेऊया. ग्रंथकार लेखकाचा अभ्यास या संशोधन पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करून तिच्या अभ्यासाचे टप्पे सविस्तर मांडा. ग्रंथकार लेखकाचा अभ्यास ही संशोधन पद्धती एका विशिष्ट लेखक ग्रंथकाराला केंद्रस्थानी ठेवून केली जाते. या पद्धतीत केवळ त्याच्या साहित्यकृतीचाच नव्हे तर त्याच्या जीवन व व्यक्तिमत्वाचा साहित्यावर झालेला परिणाम अभ्यासला जातो. लेखक हा तत्कालीन सामाजिक, राजकीय, वाङ्मयीन वातावरणाचा अविभाज्य भाग असतो. हे या पद्धतीचे मूल तत्व आहे. अभ्यासाचे प्रमुख टप्पे कोणते आहेत? तर लेखकाचे जीवन व व्यक्तिमत्व, जन्म, कौटुंबिक जीवन, शैक्षणिक, व्यवसाय, आवडी, लोकांशी असलेल्या संबंधांची माहिती गोळा करणे. या माहितीमुळे साहित्यामागील प्रेरणा आणि लेखकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव स्पष्ट होतो. उदाहरणार्थ दैनंदिन पत्रके, रोजनिशी यातून अप्रकाशित माहिती मिळवणे. पुढे देश, स्थळ, काल, परिस्थिती, वाङ्मय वातावरण, लेखकाच्या जीवनावरील व साहित्यावरील तत्कालीन सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक परिस्थितीचा परिणाम तपासणे. लेखकाच्या काळात प्रचलित असलेल्या वाङ्मयीन वाद प्रवाहांचे स्वरूप, भाषिक संकल्पना यांचा अभ्यास करणे. लेखकाने हाताळलेले वाङ्मय प्रकार, लेखकाने कोणत्या साहित्य प्रकारांसाठी उदाहरणार्थ कविता, नाटक, कादंबरी लेखन केले, कोणत्या प्रकारात त्यांचे वैयक्तिक वैशिष्ट्य अधिक प्रकट झाले आहे याचा कालक्रमानुसार अभ्यास करणे. वाङ्मयाचे आशय, स्वरूप, मूल्यनिष्ठता, साहित्यकृतीमधील आशय, विषय, सामाजिक मूल्य यांचा सखोल अभ्यास करणे. लेखकाने कोणती मूल्ये जपली, कोणत्या भावना व्यक्त केल्या, कोणत्या सामाजिक संबंधांचा शोध घेतला हे तपासणे. लेखकाच्या वाङ्मय इतिहासातील स्थान, लेखकाने मराठी वाङ्मय इतिहासात दिलेले योगदान, त्याचे स्वरूप, त्याने साहित्याच्या प्रगतीमध्ये केलेले बदल निश्चित करणे. ते 5 प्रमुख टप्पे आहेत अभ्यासाचे. प्रश्न दुसरा, साहित्यकृतीचा अभ्यास आणि पद्धतीमध्ये कोणत्या घटकांचा समावेश होतो हे स्पष्ट करून समीक्षेचे पुनर्वाचन कसे केले जाते ते समजावून सांगा. साहित्यकृतीचा अभ्यास ही पद्धत एका विशिष्ट साहित्यकृतीला उदाहरणार्थ युगांत कादंबरी केंद्रस्थानी ठेवून केले जाते. या अभ्यासाचे उद्दिष्ट त्या साहित्यकृतीचा सखोल आशय, स्वरूप व मूल्य तपासणे असते. अभ्यासक्रमातील प्रमुख घटक कोणते असतात? तर साहित्यकृतीचे साहित्यबाह्य स्वरूप, साहित्यकृतीच्या निर्मितीमागील उद्देश, प्रेरणा आणि संदर्भ, उदाहरणार्थ पौराणिक, ऐतिहासिक संदर्भ तपासणे. लेखकाने वाचलेल्या साहित्यातील संस्कारांचा आणि मूल्य जीवनांचा प्रभाव पाहणे. पुढे साहित्यकृतीचे आशय विश्लेषण, साहित्यकृतीतील आशय, एकसंधता, युनिटी, विरोध, लेखकाची शैली यांवर भर देणे. तत्कालीन रूढी व परंपरांच्या आधारावर कलाकृतीचे विश्लेषण करणे. पुढे समीक्षेचे पुनर्वाचन, साहित्यकृतीवरील पूर्वीच्या आणि समकालीन आजच्या समीक्षकांनी व्यक्त केलेले मत, परीक्षणे, टीका यांचा अभ्यास करणे. संशोधकाने या मतांची तटस्थपणे चिकित्सा करून सामाजिक, साहित्यिक आणि वाङ्मयीन निकष विचारात घेऊन आपले मत मांडणे याला समीक्षेचे पुनर्वाचन म्हणतात. याचे उद्दिष्ट साहित्याला अधिक न्याय देणे हे असते. तुलनात्मक संशोधन पद्धतीचे स्वरूप सांगून ती ग्रंथकार लेखकाचा अभ्यास पद्धतीपेक्षा कशी वेगळी आहे ते स्पष्ट करा. उत्तर काय? तुलनात्मक संशोधन पद्धती, कंपॅरेटिव्ह रिसर्च मेथड.
मध्ये काय होतं तर 2 आणि किंवा अधिक साहित्यकृती, लेखक, कालखंड, विचारप्रवाह किंवा वेगवेगळ्या भाषांतील साहित्याची तुलना केली जाते. उद्देश काय तर या तुलनेतून त्यांच्यातील साम्य, सारखेपणा, भेद, फरक तपासले जातात. यामुळे एका भाषिक साहित्याच्या तुलनेत दुसऱ्या भाषिक साहित्यात झालेले सांस्कृतिक, सामाजिक आणि कालखंडातील बदल स्पष्ट होतात. अंतिम निष्कर्ष काय तर या पद्धतीत केवळ तुलना करून चालत नाही, तर त्या तुलनेच्या अभ्यासाचे महत्त्व व निष्कर्ष सिद्ध करावे लागतात. ग्रंथकार व लेखकाचा अभ्यास, तुलनात्मक संशोधन पद्धती यांतील फरक काय? तर तुलनात्मक घटक, अभ्यासाचे केंद्र, ग्रंथकार लेखकाचा अभ्यास, एकच लेखक एकच ग्रंथकार. तुलनात्मक संशोधन पद्धतीमध्ये काय 2 किंवा अधिक लेखक, साहित्यकृती, कालखंड, भाषा घेतली जाते. अभ्यासाची व्याप्ती, लेखकाचे जीवन, व्यक्तिमत्व एकाच भाषेतील साहित्यावर केंद्रित असते. तुलनात्मक संशोधन पद्धती कशी आहे तर 2 वेगवेगळ्या भाषांतील मराठी, हिंदी साहित्याची तुलना करून व्यापक निष्कर्ष काढणे. मूलभूत हेतू काय लेखकाच्या योगदानाचे मूल्यमापन करणे व त्याचे स्थान निश्चित करणे हे ग्रंथकार लेखकाच्या अभ्यासामध्ये आहे. तर तुलनात्मक संशोधन पद्धतीमध्ये काय दोघांचंही आहे. चौथा प्रश्न, ऐतिहासिक संशोधन पद्धती म्हणजे काय? पद्धतीचा उपयोग साहित्याचे स्थान निश्चित करण्यासाठी कसा होतो हे सोदाहरण स्पष्ट करा. ऐतिहासिक संशोधन पद्धती, हिस्टॉरिकल रिसर्च मेथड, या कालक्रमिक संशोधन पद्धती असंही म्हणतात. याला दुसरं नाव काय आहे तर कालक्रमिक संशोधन पद्धती असंही म्हणतात. उद्देश काय ते भूतकाळात घडलेल्या घटना, विचार, प्रवाह, साहित्याच्या कालक्रमानुसार अभ्यास करणे. याचा आधार काय तर ऐतिहासिक कागदपत्रे, नोंदी, पुरावे, नाणी, शिलालेख आणि तत्कालीन साहित्य यांचा आधार घेतला जातो. ह्या संशोधन पद्धतीमध्ये साहित्याचे स्थान निश्चित करण्यात उपयोगी पडतात. ऐतिहासिक पद्धतीमुळे साहित्यकृतीच्या वाङ्मयीन इतिहासातील स्थान अचूकपणे निश्चित करता येते. कालानुक्रम निश्चिती, ह्या पद्धतीमुळे साहित्याचा कालखंड निश्चित करता येतो. उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांचा कालखंड कोणता किंवा मराठीतील आद्य कादंबरी कोणती. प्रवृत्तींचा मागोवा, कालखंडानुसार साहित्याच्या आशय, विषयात व प्रवृत्तींमध्ये उदाहरणार्थ नवकथा, दलित साहित्य झालेले बदल तपासता येतात. उदाहरणार्थ 1960 नंतर मराठी साहित्यात आलेला सामाजिक राजकीय आशय. प्रभाव काय? प्रभाव परंपरा, एखाद्या साहित्यकृतीवर पूर्वीच्या साहित्यकृतींचा किंवा ऐतिहासिक घटनांचा कसा प्रभाव पडला ते सिद्ध करता येते. उदाहरणे काय तर मराठीतील प्राचीन संत साहित्यांचा अभ्यास करताना तत्कालीन धार्मिक चळवळी आणि संत साहित्यांची निर्मिती यांचा कालक्रमानुसार अभ्यास करणे. सामाजिक व प्रश्न 5, सामाजिक व मार्क्सवादी संशोधन पद्धतीच्या मूळ गृहीतक काय आहे आणि या 2 पद्धती एकमेकांना पूरक कशा ठरतात हे सांगा. उद्याचं उत्तर आहे समाजशास्त्रीय संशोधन पद्धतीच्या मूळ गृहीतक आहे साहित्य हे समाजापासून वेगळे नाही तर तो समाजाचाच आरसा आहे. उद्देश काय तर साहित्यकृतीचा अभ्यास तत्कालीन सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय संदर्भात करणे, तसेच साहित्यातून समाजाचे विचार, परंपरा व जीवन कसे प्रतिबिंबित झाले आहे हे पाहणे. मार्क्सवादी संशोधन पद्धतीचे मूळ गृहीतक असं आहे की साहित्य हे उत्पादनाच्या साधनांनी नियंत्रित केलेला सामाजिक वर्गव्यवस्थेचा परिणाम आहे. साहित्य काय आहे की उत्पादनाच्या साधनांनी नियंत्रित केलेला सामाजिक वर्गव्यवस्थेचा परिणाम आहे. उद्देश काय? हा दृष्टिकोन भौतिकवादी असतो. तो साहित्यातून वर्गीय संघर्ष, भांडवलशाही, आर्थिक विषमतेमुळे झालेले शोषण कसे चित्रित झाले आहे याचा अभ्यास करतो. 2 पद्धतींमध्ये पूरकता, समाजशास्त्रीय पद्धती समाजाचे व्यापक चित्रण, परंपरा, जीवनशैली दाखवते, तर मार्क्सवादी पद्धती समाजातील आर्थिक वर्गसंघर्ष आणि शोषणाच्या विशिष्ट बाजूंवर अधिक लक्ष केंद्रित करते. 2 पद्धतीत साहित्याला सामाजिक संदर्भ देऊन अभ्यासले जातात. मार्क्सवादी दृष्टिकोन हा समाजशास्त्रीय अभ्यासातील एक विशिष्ट आर्थिक पैलूला अधिक महत्त्व देऊन त्याला विचारसरणीची जोड देते, ज्यामुळे साहित्याच्या मूल्यांकनासाठी एक सशक्त सामाजिक चौकट मिळते. त्यामुळे या दोन्ही पद्धती सामाजिक साहित्याच्या अभ्यासासाठी एकमेकांना पूरक ठरतात. प्रश्न 6, स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धतींचे स्वरूप स्पष्ट करून पद्धती आंतरज्ञानशाखीय इंटरडिसिप्लिनरी ज्ञानाचा आधार का आवश्यक असतो ते सांगा. स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धतीचे स्वरूप, मूलतत्व काय?
ही पद्धती एक राजकीय, सामाजिक आणि धार्मिक भूमिकेतून उदयास आलेली चळवळ आहे. उद्देश काय? पुरुषांच्या वर्चस्वाखाली दडपलेली स्त्री पुरुष समानता आणि स्त्रीचे अस्तित्व तपासणे. अभ्यास विषय अभ्यास विषय काय? तर साहित्य, इतिहास, धर्म, संस्कृतीत स्त्रियांचे जीवन कसे प्रतिबिंबित झाले आहे, तसेच स्त्रिय पुरुषांमधील सामाजिक, राजकीय व आर्थिक संबंधांचा अभ्यास करणे. या पद्धतीत स्त्रियांचे लेखन, त्यांचे अनुभव आणि त्यांच्या समस्यांना साहित्याच्या केंद्रस्थानी आणले जाते. आंतरज्ञान शाखीय ज्ञानाचा आधार का आवश्यक आहे? तर स्त्रीवादाच्या अभ्यासासाठी केवळ साहित्य कृतीच्या बाह्य घटकांचा अभ्यास पुरेसा नाही. सामाजिक राजकीय संदर्भ, स्त्रीचे शोषण केवळ साहित्यातूनच नव्हे तर कायदा, राजकारण, अर्थशास्त्र, इतिहास यांतूनही झालेले आहे. समग्र दृष्टिकोन, स्त्रीच्या समग्र अस्तित्वाचा अभ्यास करण्यासाठी इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र आणि कायदाशास्त्र इंटरडिसिप्लिनरी नॉलेज यांचा आधार घेणे आवश्यक ठरते. उदाहरणार्थ, स्त्रीवादी अभ्यास करताना दलित स्त्री, आदिवासी स्त्री किंवा शेतकरी स्त्री यांच्या साहित्याचा अभ्यास करताना त्या त्या क्षेत्रातील सामाजिक व आर्थिक ज्ञान आवश्यक ठरते. प्रश्न 7. भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे स्वरूप स्पष्ट करून ती साहित्य संशोधनाची कशी उपयोगात आणली जाते ते स्पष्ट करा. भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धती. भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धतीचे स्वरूप. उद्देश काय? तर भाषेतील संकेत, रचना, सामाजिक सांस्कृतिक संबंध यांचा अभ्यास करणे. या पद्धतीत वर्णनात्मक, डिस्क्रिप्टिव्ह, ऐतिहासिक, हिस्टोरिकल आणि समाज भाषा विज्ञान या तत्त्वज्ञानांचा आधार घेतला जातो. अभ्यास विषय काय आहेत या पद्धतीचे? तर भाषेमध्ये होणारे बदल, बोलींचा अभ्यास, भाषिक सर्वेक्षण आणि भाषिक संरचनेची सैद्धांतिक मांडणी करणे हे अभ्यास विषय आहेत. साहित्य संशोधनासाठी उपयोग काय याचा? तर भाषाशैलीचा अभ्यास, लेखकाच्या भाषाशैलीचा शैलीचे विशिष्ट शब्दांचे वापर, वैशिष्ट्य शब्दांचा वापर, भाषेतील ध्वनींची संरचना यांचा अभ्यास करता येतो. बोलींचा अभ्यास, ग्रामीण किंवा विशिष्ट प्रदेशातील लेखनाच्या अभ्यासात, उदाहरणार्थ वऱ्हाडी बोलीतील साहित्य, त्या बोलीचे स्वरूप, नियम आणि व्याकरण तपासता येते. ऐतिहासिक भाषिक बदल, एखाद्या प्राचीन साहित्य कृतीचा अभ्यास करताना त्या कालखंडात भाषिक बदल कसे झाले व त्याच्या साहित्यावर काय परिणाम झाला हे पाहता येते. उदाहरणार्थ ज्ञानेश्वरीतील भाषिक रूपे. समाज भाषा विज्ञान, भाषिक सर्वेक्षण करून समाजातील वेगवेगळ्या गटांच्या भाषिक सवयींचा, उदाहरणार्थ स्त्रियांची भाषा, पुरुषांची भाषा अभ्यास करून त्यांच्या साहित्यातील अभिव्यक्तीवर कसा परिणाम होतो हे तपासले जाते. पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8. कालखंडाचा अभ्यास या संशोधन पद्धतीचे महत्त्व सांगून प्राचीन बहिर्मुख आणि आधुनिक अंतर्मुख या संकल्पना स्पष्ट करा. कालखंडाचा अभ्यासाचे महत्त्व. या संशोधन पद्धतीमुळे विशिष्ट कालखंडातील साहित्याच्या प्रवृत्ती, विचारप्रवाह आणि त्या कालखंडाचे स्वरूप समजून घेण्यास मदत होते. कालखंडातील सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय व धार्मिक प्रवृत्तींचा अभ्यास करून साहित्य निर्मितीमागील उद्देश स्पष्ट होतो. प्रत्येक कालखंडाचा स्वतंत्र अभ्यास करणे आवश्यक आहे. प्राचीन बहिर्मुख आणि आधुनिक अंतर्मुख. संकल्पना काय? प्रवृत्ती. प्राचीन बहिर्मुख एक्सटर्नली फोकस, लोकसाहित्यातून आलेले बाह्य जगावर आधारित असलेले लेखन म्हणजे प्राचीन बहिर्मुख. आधुनिक अंतर्मुख काय? अंतर्मुख इंटरनली फोकस, स्वलिखित स्वतःच्या जीवनावर आधारित व्यक्तिमत्व अंतर्मुख करणारे. आशय काय आहे प्राचीन बहिर्मुखाचा? तर धार्मिक, सामाजिक विचारांच्या प्रभुत्व, समस्यांची उकल शक्य असते. आधुनिक अंतर्मुखमध्ये काय? प्रश्नांवर चिंतन, मानवी जीवनातील समस्या सोडवण्यासाठी संघर्ष, उत्तरे स्पष्ट नसणे. प्रश्न 9. साहित्य प्रकाराचा अभ्यास करताना नाममात्रवादी आणि भूमिका आणि एकत्ववादी भूमिका यांतील फरक उदाहरणांसह स्पष्ट करा. याचे उत्तर. साहित्य प्रकाराचा अभ्यास म्हणजे विशिष्ट साहित्य प्रकारांचे, उदाहरणार्थ कथा, कादंबरी, नाटक यांचे वर्गीकरण करणे, त्याचे स्वरूप, नियमांचा अभ्यास करणे. या अभ्यासासाठी 2 प्रमुख दृष्टिकोन आहेत. एक नाममात्रवादी भूमिका दृष्टिकोन आणि एकात्मवादी भूमिका दृष्टिकोन. मूलभूत मत काय? नाममात्र भूमिकेमध्ये काय मूलभूत मत? तर साहित्य प्रकारचे नाम, स्वरूप किंवा नियम महत्त्वाचे नसतात.
एकात्मवादीमध्ये काय साहित्यकृतीचे वर्गीकरण सामाजिक कालखंडावर आधारित असते. याचा आधार काय आहे ते नाममात्रेमध्ये काय आहे तर प्रत्येक साहित्यकृती स्वतःमध्ये एक स्वतंत्र आणि अद्वितीय कलाकृती असते. एकात्मवादी भूमिकेमध्ये काय सामाजिक गरजा, कालखंडातील बदल असे काय तर का सामाजिक गरजा, कालखंडातील बदल, लेखकाचा दृष्टिकोन यांवर साहित्य प्रकार अवलंबून असतात. समीक्षा कशी करते तर नाममात्रवादीमध्ये भूमिकेमध्ये समीक्षा कशी होते तर या भूमिकेत प्रत्येक कलाकृतीचे स्वतंत्र मूल्यांकन केले जाते. एकात्मवादीमध्ये भूमिकेमध्ये काय होतं समीक्षा तर साहित्यकार एकात्मवादी संकल्पना महत्त्व देतात. उदाहरणं काय आहेत नाममात्रेमध्ये माझा कविता संग्रह या नावाने कविता प्रकाशित करणे कोणत्याही निश्चित नियमांशिवाय. एकमात्रवादीमध्ये काय एकात्मवादीमध्ये पायाभूत करारावर आधारित कथानक नाट्य भावकाव्याचे नियम निश्चित करून साहित्य प्रकार सिद्ध करणे. साहित्याच्या संशोधन पद्धतीची आवश्यकता काय आहे आणि संशोधन विषयांवर कशी अवलंबून आहे ते स्पष्ट करा. साहित्याच्या संशोधन पद्धतीची आवश्यकता शास्त्रीयता साहित्याचे आकलन अधिक मुद्देसूद आणि शास्त्रीय सायंटिफिक पद्धतीने करण्यासाठी साहित्याचे जे आकलन किंवा मुद्देसूद पुढे आहे दिशा संशोधकाला नेमका कोणत्या दिशेने कोणत्या साधनाने कोणत्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा हे ठरवण्यासाठी साहित्याच्या संशोधन पद्धतीची आवश्यकता आहे. तसेच निष्कर्ष काढणं संशोधन निष्कर्षांना वैधता आणि विश्वसनीयता प्राप्त करून देण्यासाठी ह्या साहित्य संशोधन पद्धतीचा आवश्यक ठरते. उपयोजनामध्ये काय तर याचं उपयोजन कसं आहे तर संशोधन पद्धतीमुळे वाचलेल्या अभ्यासलेल्या गोष्टींचे उपयोजन कसे करावे याची स्पष्टता होते. उपयोजनामध्ये ॲप्लिकेशन संशोधन पद्धती संशोधन विषयांवर अवलंबून असते. संशोधन विषयांवर अवलंबून असते. संशोधन पद्धतीची निवड नेहमी संशोधन विषयांवर अवलंबून असते. एकाच विषयासाठी वेगवेगळ्या पद्धती लागू होऊ शकत नाही. संशोधन विषय उदाहरणार्थ संत ज्ञानेश्वरांच्या भाषेचा अभ्यास आवश्यक संशोधन पद्धती भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धती ऐतिहासिक भाषा विज्ञान आवश्यक. पुढे उदाहरण 2 महात्मा फुले आणि लोकमान्य टिळक यांच्या साहित्याचा तुलनात्मक अभ्यास तुलनात्मक संशोधन पद्धती 2 लेखकांवरील तुलना आवश्यक. उदाहरण 3 1960 नंतरच्या मराठी ग्रामीण साहित्यातील स्त्रियांचे चित्रण समाजशास्त्री आणि स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धती आवश्यक. संशोधन विषय उदाहरणार्थ ऐतिहासिक सामाजिक भाषिक निश्चित झाल्यावरच त्याला योग्य न्याय देऊ शकणारी पद्धती उदाहरणार्थ ऐतिहासिक समाजशास्त्रीय भाषा वैज्ञानिक निवडली जाते. पुढे काही लघुत्तरी प्रश्न आले ते पाहूया. साहित्याच्या संशोधन पद्धती लघुत्तरी प्रश्न उत्तरे. ग्रंथकार लेखकाच्या अभ्यास पद्धतीत लेखकाचे जीवन व्यक्तिमत्व का तपासले जाते. लेखकाचे जीवन व व्यक्तिमत्व तपासणे आवश्यक आहे कारण लेखकाचा जन्म परिसर कुटुंब जीवन शिक्षण सामाजिक संबंध त्याच्या साहित्य निर्मितीवर थेट परिणाम करत असतो. या माहितीमुळे लेखकाच्या साहित्यकृतीवर कोणाचा किंवा कशाचा प्रभाव पडला आहे हे स्पष्ट होते ज्यामुळे साहित्याच्या प्रेरणा आणि आशय समजून घेण्यासाठी मदत होते. प्रश्न 2 साहित्यकृतीच्या अभ्यासात समीक्षेचे पुनर्वाचन करणे म्हणजे काय. समीक्षेचे पुनर्वाचन म्हणजे एका विशिष्ट साहित्यकृतीवर पूर्वाश्रमीच्या आणि समकालीन म्हणजे आजच्या पूर्वाश्रमीच्या पूर्वीच्या आणि आजच्या समकालीन समीक्षकांनी व्यक्त केलेले मत परीक्षणे टीका यांची तटस्थपणे चिकित्सा करणे. संशोधक या मतांची तपासणी करून सामाजिक ऐतिहासिक व वाङ्मय निकष विचारात घेऊन आपले मत मांडतो. यामुळे साहित्यकृतीच्या मूल्यांकनाला अधिक न्याय मिळतो. नाममात्री व एकात्मवादी भूमिका साहित्य प्रकाराच्या अभ्यासात कोणत्या प्रकारचा फरक स्पष्ट करतात. नाममात्री भूमिका ही भूमिका साहित्य प्रकाराचे नाम स्वरूप नियम महत्त्वाचे मानत नाही. तिच्या मते प्रत्येक साहित्यकृती स्वतःमध्ये एक स्वतंत्र कलाकृती असते. तर एकात्मवादी भूमिका ही भूमिका साहित्यकृतीचे वर्गीकरण सामाजिक कालखंडावर आधारित मांडते. ती पायाभूत करारांना महत्त्व देऊन साहित्य प्रकाराचे स्वरूप निश्चित करते.
प्रश्न 4, तुलनात्मक संशोधन पद्धतीचा मुख्य उद्देश काय आहे? तुलनात्मक संशोधन पद्धतीचा मुख्य उद्देश 2 किंवा अधिक साहित्यकृती, लेखक, कालखंड किंवा 2 वेगवेगळ्या भाषांतील साहित्यांमध्ये असलेले साम्य, सारखेपणा आणि भेद तपासणे हा आहे. यामुळे भाषिक साहित्याच्या तुलनेने सांस्कृतिक, सामाजिक आणि कालखंडातील बदल अधिक स्पष्ट होतात आणि त्या अभ्यासाचे महत्त्व सिद्ध करता येते. प्रश्न 5, ऐतिहासिक संशोधन पद्धतीला कालक्रमिक संशोधन पद्धती असे का म्हणतात? ऐतिहासिक संशोधन पद्धतीला कालक्रमिक संशोधन पद्धती म्हणतात कारण या पद्धतीत भूतकाळातील घटनांचा आणि साहित्याचा अभ्यास कालक्रमानुसार टाईमलाईनमध्ये केला जातो. यांमध्ये ऐतिहासिक कागदपत्रे, नाणी, शिलालेख व तत्कालीन साहित्य यांचा आधार घेऊन साहित्यकृतीच्या वाङ्मयीन इतिहासातील स्थान निश्चित केले जाते. प्रश्न 6, प्राचीन बहिर्मुख आणि आधुनिक अंतर्मुख या संकल्पनांना कालखंडांचा अभ्यास काय दर्शवतात? याचे उत्तर, या संकल्पना साहित्य प्रवृत्तीमधील बदल दर्शवतात. या संकल्पना काय करतात? तर साहित्य प्रवृत्तीमधील बदल दर्शवतात. प्राचीन बहिर्मुख या काळात लेखन हे बाह्य जगावर धार्मिक, सामाजिक बाबी केंद्रित होते. समस्यांची उकल शक्य होते. उदाहरणार्थ संत साहित्य. आधुनिक अंतर्मुख या काळात लेखन व्यक्तीच्या आंतरिक जीवनावर, जसे की भावना, विचार व प्रश्नांवर चिंतन करणारे झाले ते उत्तर स्पष्ट नसतात. उदाहरणार्थ कादंबरी, आत्मचरित्रे. मार्क्सवादी संशोधन दृष्टिकोन हा समाजशास्त्रीय पद्धतीपेक्षा कोणत्या एका विशिष्ट गृहीतकावर भर देतो? मार्क्सवादी संशोधन दृष्टिकोन हा भौतिकवादी गृहीतकावर अधिक भर देतो. तो साहित्याचा अभ्यास करताना केवळ सामाजिक परिस्थितीचेच नाही, तर समाजातील वर्गीय संघर्ष, भांडवलशाही आणि आर्थिक विषमतेमुळे झालेले शोषण या विशिष्ट मुद्द्यांवर देखील लक्ष केंद्रित करतो. प्रश्न 8, स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धतीला आंतरज्ञान शाखीय ज्ञानाचा आधार का लागतो? याचं उत्तर, स्त्रीवादाच्या अभ्यासासाठी केवळ साहित्यकृतीच्या बाहेरील गोष्टीच नव्हे, तर इतिहास, समाजशास्त्र, मानसशास्त्र, कायदाशास्त्र यांसारख्या ज्ञानशाखांमधील ज्ञानाचा आधार लागतो. कारण स्त्रियांचे प्रश्न केवळ साहित्य नसून सामाजिक, राजकीय, कायदेशीर स्तरावरचे आहेत. त्यांचा समग्र अभ्यास आवश्यक असतो. प्रश्न 9, लेखकाची मूल्यनिष्ठता तपासणे. ग्रंथकार लेखकाचा अभ्यास पद्धतीसाठी का महत्त्वाचे आहे? असे उत्तर, लेखकाची मूल्यनिष्ठता तपासणे महत्त्वाचे आहे कारण त्याची खाजगी मूल्ये आणि बाह्य आणि आंतरजीवनातील मूल्ये त्यांच्या साहित्य निर्मितीत नकळत उतरलेले असतात. सामाजिक बांधिलकीच्या भूमिकेतून लेखन करणाऱ्या लेखकाची विचारधारा, त्याने जपलेली मूल्य, उदाहरणार्थ मानवतावाद, समता तपासल्याने साहित्यातील आशयाची खोली समजते. प्रश्न 10, भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धती साहित्यकृतीच्या अभ्यासात कशा प्रकारे मदत करते? भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धती साहित्याच्या अभ्यासात लेखकाची भाषा, शैली, शब्दांचा वापर आणि भाषिक संरचना समजून घेण्यास मदत करते. याशिवाय ग्रामीण साहित्यात वापरल्या गेलेल्या बोलींचे स्वरूप, नियम, व्याकरण यांचा अभ्यास करण्यासाठी ही पद्धत अत्यंत उपयुक्त ठरते. आता पुढे काही साहित्य संशोधन पद्धतीमध्ये काही टिपा आलेल्या आहेत, त्या पाहूया. ग्रंथकार लेखकाचा अभ्यास. या पद्धतीत केवळ लेखकाच्या साहित्याचाच नाही, तर त्याच्या जीवन, व्यक्तिमत्व व स्थळ, काल, परिस्थितीचा अभ्यास केला जातो. अप्रकाशित दैनंदिने, पत्रके यातून माहिती गोळा करून लेखकाच्या वाङ्मय इतिहासातील स्थान आणि त्याने हाताळलेले साहित्य प्रकार निश्चित करणे हे याचे उद्दिष्ट आहे. टिपा 2, साहित्यकृतीचा अभ्यास. या पद्धतीचे केंद्र एक विशिष्ट श्रेष्ठ साहित्यकृती असते. निर्मितीची प्रेरणा, साहित्य बाह्य संदर्भ, कलाकृतीचे आशय विश्लेषण, आशय, स्वरूप, शैली आणि पूर्वाश्रमीच्या समीक्षेचे पुनर्वाचन यांद्वारे त्या साहित्यकृतीचे सखोल मूल्यमापन केले जाते. साहित्यकृतीच्या अभ्यासामध्ये कालखंडाचा अभ्यास. यांमध्ये विशिष्ट कालखंडातील साहित्याच्या प्रवृत्ती, विचारप्रवाह, स्वरूप अभ्यासले जातात. प्राचीन बहिर्मुख, बाह्य जगावर आधारित धार्मिक आणि आधुनिक अंतर्मुख, आंतरिक जीवनावर आधारित चिंतनशील असे वर्गीकरण करून साहित्याच्या बदलांचे विश्लेषण करणे हे याचे वैशिष्ट्य आहे. टिपा 4,
साहित्य प्रकाराचा अभ्यास. या पद्धतीत कथा, कादंबरी, नाटक यांसारख्या विशिष्ट साहित्य प्रकारांचे वर्गीकरण करणे, त्यांचे स्वरूप आणि नियम निश्चित करणे हा अभ्यास केला जातो. यात नाममात्रवादी, स्वतंत्र कलाकृती आणि एकात्मवादी, सामाजिक व कालखंडावर आधारित अशा 2 भूमिका विचारात घेतल्या जातात. तुलनात्मक संशोधन पद्धती. या पद्धतीत 2 किंवा अधिक साहित्यकृती, लेखक, कालखंड किंवा वेगवेगळ्या भाषांतील साहित्याची तुलना केली जाते. केवळ साम्य आणि भेद न तपासता या तुलनेतून निघालेल्या निष्कर्षांचे महत्त्व सिद्ध करणे आवश्यक असते. टिपा 6. ऐतिहासिक संशोधन पद्धती. कालक्रमिक पद्धती. या पद्धतीत भूतकाळातील घटना व साहित्याचा कालक्रमानुसार अभ्यास केला जातो. तत्कालीन कागदपत्रे, नाणी, शिलालेख या पुराव्यांच्या आधारे साहित्यकृतीचे वाङ्मयीन इतिहासातील स्थान निश्चित करणे आणि भाषिक सामाजिक बदल तपासणे हे महत्त्वाचे आहे. टिपा 7. समाजशास्त्रीय संशोधन. साहित्य हे समाजाचा आरसा आहे. या मूलभूत गृहीतकावर ही पद्धत आधारित आहे. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, परंपरा व जीवन यांचा साहित्यावर झालेला परिणाम आणि साहित्यकृतीमधील आशयाचे सामाजिक दृष्टिकोनातून विश्लेषण करणे हे यात अपेक्षित असते. टिपा 8. मार्क्सवादी संशोधन दृष्टिकोन. हा दृष्टिकोन भौतिकवादी असून तो साहित्याचा अभ्यास समाजवर्ग, जात, आर्थिक विषमता या आधारावर करतो. साहित्यातून वर्गीय संघर्ष, भांडवलशाही आणि शोषणाचे चित्रण कसे झाले आहे यावर लक्ष केंद्रित करून साहित्य मूल्यांकनासाठीची विचारप्रणाली तयार करतो. पुढे आहे स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धती. टिपा 9. स्त्रीवाद ही राजकीय सामाजिक धार्मिक भूमिकेतून आलेली चळवळ आहे. या पद्धतीत पुरुषांच्या वर्चस्वाखाली दडपलेली स्त्री पुरुष समानता व स्त्रीचे साहित्य, इतिहास, धर्म यांतील अस्तित्व तपासले जाते. यासाठी आंतरज्ञानशाखीय ज्ञानाचा आधार घेतला जातो. टिपा 10. भाषावैज्ञानिक संशोधन पद्धती. या पद्धतीत वर्णनात्मक, ऐतिहासिक व समाज भाषा विज्ञान या तत्त्वांचा आधार घेऊन भाषेचा व बोलीचा अभ्यास केला जातो. लेखकाच्या भाषाशैलीचे वैशिष्ट्य, बोलींचे स्वरूप व भाषिक सर्वेक्षण करून भाषेमध्ये होणारे सामाजिक सांस्कृतिक बदल तपासण्यासाठी ही पद्धत उपयुक्त ठरते. पुढे काही बहुपर्यायी प्रश्न आलेले आहेत ते पाहूया. ग्रंथकार लेखकाचा अभ्यास. या पद्धतीत लेखकाच्या साहित्यासोबत खालीलप्रमाणे कोणत्या बाबींवर लक्ष केंद्रित केले जाते? लेखकाचे जीवन आणि व्यक्तिमत्व. एका विशिष्ट साहित्यकृतीचा सखोल अभ्यास करण्यासाठी कोणती संशोधन पद्धती वापरली जाते? साहित्यकृतीचा अभ्यास म्हणजे त्या साहित्यकृतीचा अभ्यास. बरोबर. साहित्य प्रकारचा अभ्यास करताना प्रत्येक साहित्यकृती स्वतःमध्ये एक स्वतंत्र कलाकृती असते अशी मानणारी भूमिका कोणती? नाममात्र भूमिका. 2 वेगवेगळ्या भाषातील कृतीचे साम्य भेद तपासण्यासाठी कोणती पद्धती वापरली जाते? तुलनात्मक संशोधन पद्धती. ऐतिहासिक संशोधन पद्धतीला दुसरे कोणते नाव आहे? कालक्रमिक संशोधन पद्धती. साहित्य हा समाजाचा आरसा आहे हे मूलभूत गृहीतकावर आधारित संशोधन पद्धती आहे. समाजशास्त्रीय संशोधन पद्धती. स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धतीला कोणत्या शाखेतील ज्ञानाचा आधार आवश्यक आहे? स्त्रीवादाच्या अभ्यास पद्धतीला कोणत्या ज्ञानशाखेतील ज्ञानाचा केवळ वाङ्मय किंवा आंतरज्ञानशाखीय ज्ञान. आधुनिक साहित्याच्या अभ्यासात कोणती प्रवृत्ती केंद्रस्थानी असते? अंतर्मुख व व्यक्तिगत चिंतन ही प्रवृत्ती केंद्रस्थानी असते आधुनिक साहित्यात. भाषा वैज्ञानिक संशोधन पद्धतीमध्ये भाषेचा अभ्यास करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या तत्त्वांचा आधार घेतला जातो? वर्णनात्मक, ऐतिहासिक, समाज भाषा विज्ञान या तत्त्वांचा आधार घेतला जातो. साहित्याचा अभ्यास वर्गीय संघर्ष, भांडवलशाही व शोषणावर आधारित कोणत्या दृष्टिकोनातून? मार्क्सवादी दृष्टिकोनातून पाहिला जातो. तर मित्रांनो, हा घटक आज आपण इथे संपवलेला आहे. हा घटक सखोल या घटकाचा आज आपण चिंतन अभ्यास केलेला आहे. तर मित्रांनो, आज आपण इथेच थांबूया. हा घटक व्यवस्थित समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा
जेणेकरून तुमचा हा घटक चांगल्या प्रकारे तुम्हाला आत्मसात होईल. या घटकाचं चांगलं तुम्हाला ज्ञान होईल, आकलन होईल आणि हा घटक तुम्ही चांगल्या प्रकारे समजून घ्याल. धन्यवाद.